गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरामध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासन, महावितरण व महसूल प्रशासन, गणेश मंडळ यांची काल मराठा भवन येथे संयुक्त बैठक घेऊन गणपती उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करावा अशा मंडळांना सूचना दिल्या. तसेच गणेशोत्सवामध्ये एक खिडकी योजना सुरू करण्यात आली. मंडळांना एक खिडकी योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या परवानगी दिल्या जातील. यंदाचा गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने विधायक पद्धतीने साजरा करण्याचं आवाहन पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाने गणपती मंडळांना दिलं. यावेळी विविध प्रशासकीय अधिकारी बैठकीला उपस्थित होते. इचलकरंजी शहरामध्ये गणेशोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, महापालिका प्रशासन व महावितरणचे अधिकारी यांची दरवर्षी बैठक बोलावली जाते. या बैठकीमध्ये गणेशोत्सव कसा साजरा करायचा यावर मंडळ व प्रशासन अधिकाऱ्यांची देवाणघेवाण होते. या बैठकीला आमदार प्रकाश आवाडे बोलताना म्हणाले, यावर्षीचा गणेशोत्सव धूमधडाक्यात करायचा. यंदाचं गणेश विसर्जन नदीतच करायचं. तसेच मंडळांनी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करावं. डॉल्बी लावावा, पण शासनाने दिलेल्या नियमानुसार लावावा. तसेच अनंत चतुर्थीच्या दिवशी पहिला यशोदा पूल चालू केला जाईल. तसेच शहरामध्ये बंद असलेले CCTV कॅमेरे हे आमदार फंडातून चालू केले जातील. तसेच पंचगंगा नदीवर विसर्जनाच्या दिवशी 2 क्रेन ठेवण्यात येतील. तर गणेशोत्सव काळामध्ये कोणतेही विघ्न आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे व्हिडिओ शूटिंग करून पोलीस प्रशासनाला द्यावे असे आवाहन करण्यात आलं. कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख महेंद्र पंडित बोलताना म्हणाले, गेल्या वर्षीचा गणेशोत्सव शहरातील गणेश उत्सव मंडळांनी अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा केला. यावेळी कोणत्याही ठिकाणी अनुचित प्रकार घडलेला नाही. त्यामुळे इचलकरंजीकरांचं कौतुक करण्यासारखं आहे. डॉल्बी विरहित गणपती उत्सव साजरा करावा. पारंपरिक ढोल ताशा प्रत्येक मंडळांनी लावावा. डॉल्बीच्या ठिक्यावर तरुणाई थिरकत असते, पण यामध्ये त्यांचंच नुकसान होत असते. पण पारंपरिक पद्धतीने वाद्य आणून मंडळांनी आपल्या मंडळाची मिरवणूक काढावी. कोणाला काही अडचण होत असेल तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन केलं. व गणेशोत्सव काळात 5 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत साऊंडला परवानगी देण्यात आली. यावेळी आयुक्त ओमप्रकाश दिवटे बोलताना म्हणाले, इचलकरंजी महापालिकेतर्फे सर्व गणेश मंडळांनी सहकार्य केलं जाईल. घरगुती गणपतीचे विसर्जन, गणपती दान करावे व कृत्रिम कुंडामध्ये विसर्जन करावं. प्रत्येक प्रभागामध्ये 68 कुंड ठेवले जातील. ज्या ठिकाणी रस्त्यांना खड्डे पडले ते गणेशांच्या आगमनापूर्वी मुजवले जातील. एक खिडकी योजनेमार्फत परवानगी दिली जाईल. अनंत चतुर्दशीच्या दिवशी महापालिकेतर्फे मोठे कुंड विसर्जनासाठी तयार केले जातील. सध्या महापालिकेची तयारी झाली आहे. तसेच इचलकरंजीचा गणेशोत्सव हा राज्यात प्रसिद्ध आहे. अप्पर पोलीस अधीक्षक निकेश काटमोडे पाटील बोलताना म्हणाले, इचलकरंजी शहरामध्ये गुण्यागोविंदाने गणेशोत्सव साजरा केला जातो. गेल्या वर्षी शांततेत गणेशोत्सव साजरा केला. शासनाने रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी दिली. ते मंडळांनी तंतोतंत पाळावं. त्यामुळे इचलकरंजी शहराचं कौतुक आहे. डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहनही करण्यात आलं. इचलकरंजी शहरामध्ये CCTVद्वारे करडी नजर ठेवण्यात येणार आहे. तसेच गणेश विसर्जन मार्गावर 10 कॅमेरे टॉवर टू टॉवर असे लावण्यात आलेले आहेत. संपूर्ण गणेश विसर्जन मार्ग कॅमेऱ्याच्या नजरेमध्ये असेल. जर कोणी विघ्न आणत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. नियमाप्रमाणेच गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहन करण्यात आलं. यावेळी महावितरणचे प्रशांत राठी यांनी महावितरणकडून सर्व सहकार्य मोठ्या प्रमाणात करण्यात येईल असं आश्वासन दिलं. तसेच प्रांताधिकारी मौसमी बर्डे चौगुले बोलताना म्हणाल्या, गुण्यागोविंदाने गणेशोत्सव साजरा केला जातो. महसूल प्रशासनाकडून जी मदत लागेल ती केली जाईल असं आश्वासन दिलं. तसेच मंडळांनी सुद्धा पोलीस प्रशासनाला सूचना केल्या. गावातील CCTV चालू करून घ्यावेत. तसेच डॉल्बी लावायला परवानगी द्यावी. नियमानुसार मंडळांना रात्री 12 वाजेपर्यंत मंडळ गणेशोत्सव साजरा करण्यासाठी परवानगी द्यावी. मंडळांना काही सूचना नागरिकांनी पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाला दिल्या. यावेळी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. आमदार प्रकाश आवाडे, कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, प्रांत अधिकारी मौसमी बर्डे चौगुले, DYSP समीरसिंह साळवे, पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे, सचिन पाटील, सचिन सूर्यवंशी, महावितरणचे अधिकारी प्रशांत राठी तसेच तहसीलदार
पोलीस प्रशासनातील अधिकारी मंडळाचे पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.